नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. कसं आहे ना, मजेत ना? मी पण मजेत. मैवाली सुट्टी झाली आणि आता मी नेमकी नाशिकवरून चालू आहे घरी. पण मनामध्ये व्याव आहे का बुवा पाणी कुठं गाठीचा काढू आपल्याला आणि भिजून जाऊ नका, मोकार राहतळ होईल आपलीवाली. तर हा इकडं बघा काळा निळा झाला आहे. इकडं तो नाशिकचा आहे ना, डोंगर बाबाचा डोंगर आहे, मोकार काळा निळा झाला आहे. आणि येई पण सगळं ढग असं गोळा झालं. मग आता मोकार व्या वाटा सुटला तर मग मी ना इथं थांबून घेतला आहे. तरी मी आता घरी फोन केला होता, कोणाचा तरी स्टेटस बघितला तर त्या आईला म्हणून मुंडेगावमध्ये पाऊस पडला म्हणजे तो साहजिकच इकडे येईल. त्याच्यामुळं आता ना मी घेतला इकडे थांबून. तर मित्रांनो, आता हे बघा, हे इकडं आहे ना, हे इकडे झालं आहे म्हणजे आता इगतपुरी 100% पाऊस झाला आहे. त्याच्यामुळं आपण थांबून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघितला असं कुठं पाऊस झाला तुम्ही सांगा. तुमच्या का गारांचा पाऊस झाला का असंच आला का निता वारा वावदान सुटलाय? मगापासून आमच्याकडे इकडे आहे ना, नाशिक बऱ्या माळामधून मोकार वारा वावदान सुटलाय. तर बघू आता कंडिशन गाडीचं. थांबून घेतले, पुढं जातो, बियत जातो, तिकडं वाडीवर थांबतो. पाऊस असला तर पुढं जातो, ना तर थांबून घेतो. बघू मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये नका. हे बघा, वाडीवाऱ्याला आलं पण वाडीवाऱ्यालाही काही पाऊस नाही आहे. बघू आता कोणामध्ये जाऊन. रस्ता एकदम कोरड आहे पण इकडून पुढे मोकार गारगार हवा येतो. अंदाज आहे बघ पाऊस चालू आहे. अंदाजानं पुढं पाऊस आहे शोधत चालू आहे. आता थांबून घेतलं इथे तर पुढं असं. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. हे बघा, मोकार वारा वाजून सुटला आहे. बघा हे इकडं आहे ना, मोकार वारा सुटला आहे. ब्लँकेट बघा आता आहे ना, पावसाचा आज नाही येत आहे बघ. त्याच्यामुळं हळूहळू जावं बघ. काही काय नाही, पण थोडं सांगितलं होता घरच्यांनी हळू काही हे बघा इकडं थांबलोय, पाणी पण थांबलंय, मोकार गारठून गेलोय. मोकार गारगार हवा चालू होती. समोर आहे ना, पावसाचे थेंब पडत होते ना, त्याच्यामुळं आहे ना. मग आता थांबून घेतला, या पाणी थडकू द्या म्हणला आणि मग आपण जाऊ पुढं. घरच्यांनी फोन केला तर मग पुढवर आलं आहे पाणी असं थांबून घेऊ. पण शेवटी पाण्यानं भिजावलाच. तर मित्रांनो, वळवटा पाऊस आहे. आणि या बघा, आमच्याकडं रस्ता वाला झाला होता, वाळून पण गेला. 15 मिनिटात वाळून गेला. आणि मातीचा एकदम गोड वास सुटलाय ना का पाऊस पडले. हो तुम्ही म्हणजे वास घेतला असेल बुवा ज्यांच्या का पाऊस पडला त्यांच्या मातीचा सुगंध जो पहिला पाऊस पडतो एकदम मस्त येतो. तर मित्रांनो, असू द्या, कोणाकडे पाऊस झाला, कधी झाला, कसा झाला, इजाचा कडकडाट वगैरे त्यावे. आणि माझ्या हातावर थेंब पडला वाटत आहे. पण थेंब चालूच आहे. केस काही भिजले नाही, हेल्मेट होतं म्हणून. न तर म्हणजे आईला पाणी पडत नाही, केस एकदम कोरडे. तर मित्रांनो, येतो पुढच्या व्हिडिओमध्ये.